तर शुभ प्रभात मित्रांनो, सुरुवात झाली आहे 7:43ला. उठले 6:30ला. आवरा किती वेळ लागतो बघा. आंघोळ, नाश्ता आणि सीएनजीला जास्त वेळ लागतो. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला 150 मी काहीतरी पिकअप करायला लावलोय ऐश्वर्या प्युअर व्हाईटच्या इथं. बघू शकता पाठीमागं हॉटेल आहे. दिसतंय नाही दिसत काय नाही फरक पडत. काय करणार आहे बघून, मला बघायला ना तुम्ही. तर कस्टमरला कॉल केला होता, येतो बोलले. तर बघू. तर पहिले जे आपण स्टार्ट केली की पहिले पेट्रोलवर गाडी चालवतो 3 किलोमीटर, त्यानंतर आपण CNGवर कंटिन्यू करतो दिवसभर. हे मला कंपनीने सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. जर नवीन गाडी घेत असेल त्यांना माहीत नसेल तर हे त्यांच्यासाठी. कस्टमर आलेले आहेत माझे. मी बघू आता. मला असं वाटतं दगडूशेठला असेल कारण संकष्टी चतुर्थी. चला. हा आत्ताशी वेळ भेटला. 9:51 झालेत. ऑर्डर 4 झालेत. 4 ऑर्डरची उबेरमध्येच भेटले, बाकी कुठं भेटलेच नाही. बॅक टू बॅक भेटले, ही चांगली गोष्ट आहे. आणि झाल्यात 561 रुपये. आत्ताशी 10 वाजेपर्यंत 500 रुपये झाले म्हणजे चांगली गोष्ट आहे. 12पर्यंत अजून 500 झाले तर लय बरं होईल. पुढच्या 500 तर काय हसत खेळत कसं बी. काल बी असं म्हणलं हसत खेळत वेळ लागला, पण होईल कारण 12 नंतर 500 होतात. पण 2-3 नंतर 500 करायला जरा वेळ लागतो कारण होतो. तर काय सांगायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं त्यामुळं टेक घेतलेला. आता एक ऑर्डरला ड्रॉप केलं आणि फुरसुंगीमध्ये आहे त्यांचं सोसायटी. सोसायटीमध्ये सोडलाय. आता इथनं कधी ऑर्डर पडेल काय माहिती. 5-10 मिनटं थांबलो, अजून पडली नाही. पण ह्या 4 ऑर्डरमध्ये बॅक टू बॅक ऑर्डर मारायला मज्जा आली. ड्रॉप करायच्या अगोदर पिकअप, ड्रॉप करायच्या अगोदर पिकअप, कारण आपण डायमंडमध्ये आलेले. काल सांगितलं होतं नाही का की ब्लूमध्ये गेलं. कामाला नव्हते 4-5 दिवस, त्यामुळं तर आता डायमंडमध्ये आलो आहे. बादशाह आलो आहे. पण बादशाला असं थांबवलं नाही पाहिजे. बॅक टू बॅक अजून ऑर्डर दिले पाहिजे आहे ना. सोमनाथ बादशाह, हायपाय गल्ली, कोंबड गल्ली. तर डायमंडमध्ये चांगली गोष्ट आहे. पण डायमंड जास्त दिवस टिकत नाही कारण ते हेच सीन झोमॅटो उबेरला झोमॅटोमध्ये बी होतं. ब्लू हे ते. मला वाटतं हे जे उबेरचं आहे ना हे बी मला वाटतं झोमॅटोवाले चालत असेल, आतल्या शाळा करत असेल. काय ना काय असेल विषय. काय हरकत नाही, काय बी करा, आपण नडत राहायचं. पैसा कमवायचं म्हटलं नडलं पाहिजे आपण. तर बघूया आता अजून पुढचे 500 कधी होतं कधी नाही. भेटूया 1000 झाल्यावरच. सारखं टेक घेतलं काय होतं, व्लॉग लय मोठं होतो. काल एडिट करायला बसलेलो, लय वेळ लागला एडिटिंगला. आणि मग अपलोडचं तर जाऊ दे, सेव्ह करायला बी अर्धा-1 तास जातो. म्हणजे किती वेळ वाया घालवायला लागतं. आणि ते मिनी ब्लॉगला तर हे असं एवढं एडिटिंग करून मग मिनी ब्लॉग करणं मग अवघड आहे. त्यामुळं मिनी ब्लॉग तर डायरेक्ट शेवटला टेक घेतो असं करतो. नाही तर मग काहीतरी फनी किस्सा एखादा नाही का दिवसातला फनी किस्सा सांगायचा. डायरेक्ट असे शॉर्ट व्हिडिओ बनवू आपण. आणि मोठ्या ब्लॉगमध्ये सगळं कळणारच आहे आपल्याला काय आहे काय नाही. बघू काय होते काय नाही. जसं जमल तसं करायचं, नडत राहायचं. कस्टमर बघायला लागते येता जाता. भेटले तर भेटले तेवढंच, नाही तर ब्लॉगच्या नादात जायचं निघून. लोकांकडे असं लक्ष ठेवावं लागतं रिक्षावाल्यांना. मोबाईलमध्ये बोटं घालत बसलो ना भाऊ, धंदा नसतो होत. येतं जाता लोकांना बघायला लागतं, आय कॉन्टॅक्ट करायला लागतं, पुढं जायचं विचारायला लागतं. तू बसली मोबाईलमध्ये बोटं घालत, होईन तुझे 1,500 लोक. चला भेटू 1000 नंतर. 1000 कधी येईल काय माहीत नाही. एक आठवलं म्हणून परत म्हणलं घ्या टेक. आता टेक घेतलं ना, ऑर्डर पडली, ॲक्सेप्ट केली, पण ॲक्सेप्टच नाही झाली. हे असं असतं. बऱ्याच वेळ थांबलेलं तर ऑर्डर नाही पडली, आणि आता पडली. ॲक्सेप्ट करायला गेलं तर दिस ऑर्डर लॉंगर नॉट अवेलेबल वॉट एव्हर WXYZ. काही उगाच येड आहे. 185 रुपयाची ऑर्डर होती ना भाऊ. मी डायमंड आहे, मला पाहिजे, माझी ऑर्डर मला परत द्या. एवढं करतोय राव. किती वेळ झाले बसले इथे. डायमंडवर असं बसून ब्लूवाला काय करतच ना, काय काय तर उबेर वापरतच नाही कमी नाही म्हणून. का असं करता रे. गरीबाला देऊन टाका हा 1,500 रुपये करून, आपलं मोकळं करून टाका. चांगली ऑर्डर होती राव.
मागं बी एक जण आहे इकडं, आणि पलीकडं बी एक जण थांबलाय. दिसते का? नाही दिसत. कुठे? त्या कारच्या पुढे वाटतं. हां दिसतं का? रिक्षा इथं भरपूर लागल्यात त्यामुळे ॲक्सेप्ट केली असेल कोणतरी. आउट साईडला त्यात बी जरा उबेरमध्ये मी वापरतो वाटतं कोणतरी. कुठं जायचं आहे? नाही मग मगाची फेक ऑर्डर, आता 50ची टाकताय आणि मगाची 184ची होती. मला मग आता फेक, कारण इथून मग बाहेर पडायचं ट्रॅफिकला आहे. 50 रुपयासाठी 2 किलोमीटर 10-20 मिनटं लागतात. परवडणार आहे का? 100च्या वर ऑर्डर पाहिजे. सकाळी नखरा ठेवायचा 12 वाजेपर्यंत 100च्या वर. दुपारी 12 नंतर नखरा नाही ठेवायचा. मग 4 नंतर परत नखरा ठेवायचा की मला 100च्या वरच पाहिजे ऑर्डर म्हणून. हां तर सांगायचं हे होतं ते ह्यासाठी घेतलं होतं की बघ ते बडबड करत असले तर काय हां की लायनर 1 आठवड्यापूर्वी मला वाटतं लायनर टाकलेत गाडीला. पण लायनर घेतले आपल्या गाडीचे, त्याच्यामुळं गाडी नव्हती जास्त पळत, त्रास होत होता आणि नुकसान काल त्यामध्ये सांगितलं नाही गाडीचे. तर लायनर केले त्या गाडीचे 1300 रुपये गेले लायनरला. 1300 रुपये. 3 चाकाचे लायनर चेंज केले. आणि एकदा काय केलं तर त्याच्या अगोदर गाडीचं ब्रेक ऑइल कमी होत होतं सारखं, तर सिलेंडर टाकला त्याला 500 का 1000 रुपये काहीतरी दिले. अंदाजे एवढं खालीवर लक्षात नाही राहत. तवाचं तवानं तो लॉक बनवून असं नुकसान होत राहतं, हे बी लक्षात ठेवा. तर आता बघू ऑर्डर कधी पडते कधी. चलो मित्रांनो, 1-1.5 तास झालं थांबलं आपण इथंच. 11:20 झाले. आत्ताशी ऑर्डर पडली आणि सीन असं झालं की पडत होते छोटे मोठे ऑर्डर 50-60 नव्हतं उचलत. पण 200, 100, 200 असं काही 150-200 2 ऑर्डर पडल्या, पण ते ॲक्सेप्ट नाही झाल्या. इकडं गर्दी भरपूरच आहे ऑटोवाल्यांची. तर मग नाही इलाजाने आपल्याला म्हणलं जाऊ दे, आता वैतागलो मी. 70 रुपयाची काहीतरी ऑर्डर पडली. म्हणलं घ्यान चला, आता काय करता, भेटत नाही तर काय करता, किती वेळ बसणार ना. अर्धा तासाने तर भूक लागेल, जेवायच्या अगोदर 1000 रुपये करायचे असतात आपल्याला. तशी का आपले 600 रुपये झाले तर मग अवघड आहे ना. त्यामुळे जे भेटते तर करा. मित्रांनो मॅटर असं झालं की गाडी बंद पडली. चालू गाडीमध्ये NIBM ला चाललेलं गाडी बंद पडली मध्येच. आणि कस्टमर होतं, त्यांना सोडलं मी दुसऱ्या गाडीत. म्हातारा माणूस होतं, डोकं चाललं नाही का गाडी बंद पडली. बघा चालू केले आता, आवाज बघ कसं कानाच लावतो मी. न्यूटन तर कर बाबा. आवाज बघा, चालूच होत नाही. स्टार्ट करतोय पण काय होतंय काय माहिती, इंजन स्टार्ट होत नाहीये. बॅटरी उतरली का कुठं काय सेन्सरवर खेळ आहे हा सगळा नवीन गाडीचा. नवीन गाडी घ्यायची तुम्हाला असं असतं, नवीन गाडीचं असं आहे. 4 स्ट्रोकचं लय लपडे. 2 स्ट्रोकच्या गाड्या चांगल्या, जुन्या गाड्या चांगल्या, पण जुन्या गाड्या झाल्यात बंद. तर आता करावं काय, तर एक उपाय आहे जे आपल्या हँडलच्या खाली, चावी बंद करू आपण. हँडलच्या खाली इकडे खाली 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 हां इकडे इथे जे दिसते का हिरो, त्याला काढायचं आपल्याला. इथं ठेवतो आता बघू. हे असं असतं, मी आता काढलेलं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं. परत हे असं काढायचं, दोन्हीकडनं दाबलं की निघतं. ह्यात जे असतात गुलाबी असतं काहीतरी, आपल्याला एवढं कळत नाही त्यातलं. आणि इथं असतात कनेक्शन, दिसते का आता, दिसलं का. हे 6 कनेक्शन सगळं खेळ आहे. हे चार्जिंगचे, हे चालू बंदचे, हे लाईटीचे, हेडलाईटचे, ह्याचं त्याचं. आता हे 6 काढायचे, इकडचं तिकडं करायचं आणि बघू होतंय का नाही. तर चला करूया. चतुर्थी आहे जण आजच्या दिवशी. असं काय झालं कारण आपा मदत कर चालू होती गाडी, बघा बंद पडली तर केवढ्यात पडत बघा. आपले आत्ताशी किती मध्ये सोडलं 50, अजून थोडं पुढं गेलं 4-5 किलोमीटरवर झालं असतं. पण 200 का 12 काहीतरी होते. 60-70 रुपये कमी करून आपण 150 रुपये काहीतरी घेतले त्यांच्याकडून, प्लस मायनस करून.
ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे की आपले किती झाले टोटल 1300 रुपये झाले. अजून 200 रुपये करायच्यात आणि गाडीने काढल्यामध्येच काम. तर बघू आता मागं पुढं करून होत आहे का नाही. दिसते का तुम्हाला? नसेल दिसत. असं काढायचं, साफ करायचं आणि बघायचं काळं पडलं का नाही. काळं नाही पडलं म्हणजे चांगलं आहे. आतमध्ये असते कनेक्शन आणि आतमध्ये बघायचे तुटले का नाही तुटले मग हाय चांगलं. हा बघू काळं पडलंय नाही पडलंय. तू जा इकडं, तू ये इकडं. जा बाबा. खालचा तिसरा हा बी चांगलाच आहे. हा वरचा चौथा हा बी चांगलंच आहे. हे करून मी गाडी चालू नाही झाली तर वाट लागली आपली. कारण गॅरेज इथून लय लांब आहे. आपले रोजचं जे गॅरेज आहे ते लय लांब आहे आणि तिथवर गाडी न्यायची म्हणल्यावर अवघड आहे खूप. ह्याच्यावरच खेळ असतो. पहिले बंद पडलेली माझी गाडी एकदा मी अशीच चालू केली, त्यानंतर परत बंद पडली. त्यावेळेस मग मेकॅनिकलाच बोलवलं. प्रत्येक वेळेस ह्याच्यावरच चालत नाही. एकदा हो झालं डायरेक्ट मेकॅनिक जिंदाबाद. मेकॅनिकला द्यायला लागतात 200 रुपये चार्जेस वेगळे. इथं यायचे तो काही रिकामा नसतो, त्याचा बी धंदा आहे. बघू आता चालू झालं तर झालं, नाही तर 200 रुपये मेकॅनिकल चार्जेस आणि बाकीचे वेगळेच. घेऊ देवाचं नाव. देवा गणपती बाप्पा होऊ दे चालू. गणपती बाप्पा मोरया. पण नाही झाली सर. चालू आहे नाही. मेकॅनिकला फोन करायला लागेल. आता 200 रुपये त्याला चार्जेस द्यायला लागतील. मग इकडून तिकडं न्यायला लागेल आणि मग बघायला लागेल तिकडं काय होते काय नाही. नक्की बॅटरी उतरली का काय झालंय का खाली वायर एवढ्यात ना, कुठली वायर काय झाले काय आपल्याला नाही कळणार, ते त्यांनाच माहिती. गेले राव 500-700 रुपये गेले. जखमेवर मीठ चोळतात लोक राव. गाडी बंद आहे. मगाच जर कोण बी येते इकडे चला तिकडे चला म्हणतात. नाही ते वेळेस बसलेला असतो दुपारी 1-2 तास, तेव्हा कोण येत नाही. आता गाडी बंद पडली ते चला इकडे चला तिकडे 2-3 जण आले मागापासून. वैताग आले राव. 4:18 झालेत. मागच जर कॉन्टॅक्ट करत होतो, कॉन्टॅक्ट नव्हतं. आता एक कशीच झालं आहे. येतो गॅरेजवाला म्हणला, कधी येतं काय माहीत नाही, पण त्याच्या हातातलं काम झालं तो येणार. आता कधी येईल काय माहीत. तोपर्यंत काय करायचं मग आता बसायचं टाईमपास. आता काय करणार. घर बी इथनं लांब आहे, गॅरेज बी घरापाशीच आहे. वाईट रे. गाडी बंद पडली ना डोकं बंद पडतं. काय का ना. ह्याच्या अगोदर बी असंच झालं एकदा कॉमन्स कॉलेजच्या इथं. मग तेव्हा गॅरेजवाल्याला बोलवलं, आला बघितलं. त्याकडे एक हे असतं ॲडॅप्टर आणि त्याला 7-8 पिन असतात. ते प्रत्येक ह्यात टाकून बघतो कुठल्या सेन्सरला काय प्रॉब्लेम आहे आणि रिस्टार्ट मारतो. तिथल्या इथं होती चालू. आणि आता बघू मग यावेळेस काय होतं काय नाही. यावेळेस मला वाटतं तेच प्रॉब्लेम. मी त्याला म्हणलं मागच्या वेळेस जो प्रॉब्लेम होता तोच झाला आहे. एक 6-7 महिन्यापूर्वी झालं होतं काहीतरी प्रॉब्लेम कॉमन्स कॉलेजला. आत्ता झालं आहे साळुंके रोड आणि NIBMचा जो रोड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे साळुंके रोडमधून आलो की पहिला फोन आला. गॅरेजवाला म्हणला लोकेशन पाठव, येतो. लोकेशन पाठवले. हा काय म्हणताय? मला वाटलं मला म्हणते समोरच्याला म्हणतो. मला म्हणू नको बाबा, माझी रिक्षा बंद आहे. वैताग आलाय.
हा आता काय म्हणतो रिक्षा म्हणतोय फोन केलता फोन नाही बंद आहे आता बघितलं परत अजून एक तर लोकेशन पाठवले लोकेशनवर येणार आहे बघू आता कधी येते कधी नाही असंच तर दरवेळेस नाही का बंद पडली की कोण ना कोण भेटतं पण जेव्हा नसतं जेव्हा पाहिजे असतं तेव्हा नाही आता याला जाणार 400-500 रुपये यायचं जायचं त्याचा खर्च द्यायला लागतो 200 रुपये आणि मग काय वेगळा खर्च लागेल तो वेगळा खर्च अंदाजे 500 रुपये धरून चालला मी सांगेन तुम्हाला किती खर्च होतो किती नाही सकाळ धरणं कमवलं 1300 आता जाते किती काय माहिती गाडीचा हप्ता आलाय डोक्याला वैताग आलाय 4 स्ट्रोकच्या गाडीचं असंच असतं मला गॅरेजवाल्याने सांगितलं 4 स्ट्रोकवालेले कामं काढतात 2 स्ट्रोकवाले काढत नाही पण 2 स्ट्रोकच्या गाड्या आता बंद झाल्यात असं झालं त्यामुळं नाईलाजाने 4 स्ट्रोक घ्यावंच लागतं आपल्याला काय करणार बऱ्याच लोकांना सोडच नाही का घेऊ का नको घेऊ गाडी बंद पडणारच ना बाबा मी तुम्हाला म्हणलं ना 6-7 महिन्यापूर्वी बंद पडेल त्यानंतर आता सेन्सरवर घ्या ना सगळ्याचा होत असतं 6 महिन्यात एकदा बंद पडले काय हरकत आहे त्यावेळी 400-500 रुपये गेले तर 6 महिने वर्षभर नीट टिकन ना नाही बाई बंद आहे धंदा बवाच धंदालय जेव्हा माझी गाडी बंद असते तेव्हा धंदालय लहान पोरं काय बिचारं शाळेत ना आलं वाटतं चाललंय घरी कोंडवा में बिजनेस बहुत है कारण इकडे शाळा वगैरे लय आहेत ना इंग्लिश मीडियम स्कूल लय तिकडे कोंडवा उंडरी NIBM टाउन केअर रोड रिच एरिया पावरफुल प्लेसेस पावरफुल रिच पीपल संपलं इंग्लिश इथं संपलं नापास झाला असेल नापास कालच म्हटलं आहे इंग्लिश इकडनं येत असेल तर आम्ही इकडनं निघून जातो काय हरकत नाही इंग्रजांना तर इकडं मराठी येते त्यामुळे एवढं काही लोड नाही घ्यायचं नाही आलं तर नाही आलं आपल्याला कुठे मोठ्या कंपनीत कामाला लागायचं आहे आपण नाही शिकलो म्हणून काय आलं आपल्या पोरांना शिकू आपण तर बघू आता गॅरेजवाले भैया कधी येतात मला खरंच लय वैताग आलं गाडी बंद पडली ना डोकं आलतं माझं काय फालतूगिरी झाली चला तर मित्रांनो काय झालं काय नाही बघितलं ना तुम्ही 2200 रुपयाला चंदन लागलेलं आहे आपल्यालाच हेडचं मागचं नट गेलं तर फक्त पण सगळं खोलायला लागलं हे ते करायला लागलं सोपं नाही रे आजचा व्लॉग इथंच एंड करू भेटू उद्या चला डोकं फिरलं माझं हा डोकं फिरलं तर फिरू दे काय हरकत नाही पण वाजले किती ते बघा 10:28 आत्ताशी मी पार्किंग जाणार पार्किंगवरनं घरी जाणार म्हणजे मला 11 वाजणार इजी नाही आहे ड्रायव्हिंग